आणि उच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दर्गा प्रवेशाच्या वादाला इस्लामशी जोडू नका असं मत व्यक्त केलंय। हे जे आज हायकोर्टाचा निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भात आम्हाला फक्त हे सांगायचे आहे की त्याचा इस्लाम धर्माशी काही संबंध नाही आहे। आम्ही त्यावेळी पण हे सांगितलं होतं की हाजी अली दर्गाचा तो विषय आहे, त्याच्या मॅनेजमेंट कमिटी जे आहे, त्याचे ट्रस्टीज जे आहे, त्यांच्याकडे काही कारण असेल तर त्यांनी हे महिलांना तिथे आत येण्याच्यावर प्रतिबंध घातला असेल, पण असं नाही आहे की त्याचा संबंध आपण इस्लाम धर्माशी जोडायचा आणि हे सांगायचे की इस्लाम धर्मामध्ये महिलांना बघा कसा वागणूक दिली जात आहे। हिंदू धर्मामध्ये पण असे खूप सारे मंदिर आहे जिथे महिलांना आत येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्याचा अर्थ असा नाही काढता येतं की या धर्मामध्ये महिलांना वेगळी वागणूक दिली जाते आणि पुरुषांना वेगळी वागणूक दिली जाते आहे। का त्यांनी असा हे प्रतिबंध घातलं होतं महिलांना आत नाही येण्यासाठी, तर याचा विचार आपण त्याचा प्रश्न जे आहे ते हाजी अली दर्गाचे जे ट्रस्टीज आहेत त्यांना विचारलं तर चांगलं होणार आहे। त्यावेळी आम्ही पण असं सांगितलं होतं, त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं आम्हाला की एमआयएमचे काही कार्यकर्ता, एमआयएमचे काही नेते तिथे आले होते आणि त्यांनी प्रदर्शन केले होते। त्यावेळी असदुद्दीन अवैसी साहेबांनी हे सांगितलं होतं आणि त्यांचा निर्देश असा होता की याचा उत्तर त्या दर्गाचे जे ट्रस्टीज आहेत ते देऊ शकणार आहे। आणि जिथे ते एमआयएमचे कार्यकर्ता ते आले होते ते स्वतःहून आलेले होते, त्या पार्टीची लाईन नाही होती आणि पार्टीने त्यांना असे आदेश दिले नाही होते ते तुम्ही तिथे जाऊन तिथे निदर्शने करण्यासाठी। ते त्यांचा स्वतःचा निर्णय होता, पार्टीशी त्याचा काहीही संबंध नाही होता।